तर यानंतर आणखीन एक मोठी बातमी, भाजपचे निरीक्षक महायुतीच्या नेत्यांनाही भेटणार आहेत। सीतारमण आणि रूपाणी शिंदे आणि अजित पवारांना देखील भेटणार असल्याचं कळतंय। युती एकत्र आहे हा मेसेज देण्यासाठी ही भेट ते घेतील अशी एक महत्त्वाची बातमी साम टीव्हीवर आपण पाहताय। भाजपचे जे निरीक्षक आहेत निर्मला सीतारमण आणि विजय रूपाणी हे निरीक्षक म्हणून राज्यात आलेले आहेत आणि ते अजित पवार आणि शिंदेंची भेट घेणार आहेत। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस थेट जोडले गेलेले आहेत दिल्लीहून। प्रमोद, आपण बघतोय की भाजपचे जे निरीक्षक निर्मला सीतारमण आणि विजय रूपाणी हे मुंबईत आलेले आहेत आणि ते यावेळेस गटनेत्याच्या निवडीसाठी भाजपच्या आमदारांना नेत्यांना भेटतील, परंतु मित्रपक्षाच्या नेत्यांनाही भेटणार। विजय रूपाणी जे निरीक्षक आहेत भारतीय जनता पार्टीकडून नेमलेले ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन या देखील मुंबईमध्ये पोहोचणार आहेत आणि उद्या सकाळी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदारांची विधिमंडळ गटनेता ठरवण्यासाठी बैठक जी आहे ती होणार आहे। प्रामुख्याचा मुद्दा यातला हाच आहे की हे जरी भारतीय जनता पार्टीचे नेते भारतीय जनता पार्टीचा गटनेता ठरवण्यासाठी मुंबईमध्ये येत असले तरी असं असतानाच हे दोनही प्रमुख नेते महायुतीचे घटक पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन प्रमुख नेत्यांची भेट घेणार असल्याची देखील माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। भारतीय जनता पार्टीचा गटनेता जो निवडला जाईल किंवा जो निवडला जाणार आहे त्या अनुषंगाने हे दोन नेते जे आहेत हे प्रमुख महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत आणि त्याची कल्पना जी आहे ती महायुतीच्या नेत्यांना देणार आहेत। महायुती ही अभेद्य आहे, महायुती ही एकसंध आहे अशा पद्धतीचा मेसेज देण्यासाठी या दोन प्रमुख नेत्यांची भेट घेण्याच्या सूचना भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी या निरीक्षकांना दिल्याची देखील माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे की या भेटीमध्ये नेमकं कशा पद्धतीने चर्चा होते आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर भारतीय जनता पार्टीचा गटनेता कोण असेल याची माहिती दिल्यानंतर हे सगळे नेते जे आहेत ते राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। पण सत्ता स्थापनेचा दावा करण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची ठरेल। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।